जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इचलकरंजी येथे गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीचा धडाका. इचलकरंजीतील दळवी गँगमधील चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार. इचलकरंजीच्या गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारी कारवाईचा धडाका लावला असून आता इचलकरंजी परिसरातील कुख्यात असलेल्या दळवी गँगच्या चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. संघटित गुन्हेगारी टोळीचा टोळी प्रमुख 1 श्री अर्जन अमर दळवी राह गांधी कॅप ठाणेकर यांचे घरी भाड्याने इचलकरंजी. 2 श्री ओमकार विजय साळुंखे राह मोठेतळे इचलकरंजी. 3 आदित्य कृष्णात हेरवाडे राह मोठेतळे इचलकरंजी. 4 श्री सोमनाथ कृष्णात हेरवाडे राह मोठेतळे इचलकरंजी अशी चौघांची नावे आहेत. याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले. गुन्हेगारी टोळक्यांच्यावर मोका, तडीपारी आणि हद्दपारीची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार इचलकरंजी पोलिसांनी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दळवी टोळीची परिसरात दहशत वाढल्याने त्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी नेमून याची सुनावणी होऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी चौघांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी केली. हद्दपार झालेले चौघेजण हे कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला आढळून आल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाणेस किंवा नियंत्रण कक्ष 0231 266 2333 येथे संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे पोलीस अधीक्षक मा योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. प्रतिनिधी सौ वंदना कोरे व सचिन खोंद्रे सह. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.